जय जय रघुवीर समर्थ. दशक 9वा गुणरूप दशक. समास पहिला. आशंका निरूपण. श्री गुरुभ्यो नमहा. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय आणि निर्विकल्प म्हणजे काय ते मला सांगा. निराकार म्हणजे परब्रह्माला आकार नसतो, निराधार म्हणजे परब्रह्माला आधार नसतो आणि निर्विकल्प म्हणजे परवस्तूमध्ये कल्पना नसतात. निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय आणि निरावय म्हणजे काय ते मला सांगा. निरामय म्हणजे परब्रह्मामध्ये चिंता नसते, निराभास म्हणजे परब्रह्मामध्ये भासच नसतो आणि निरावय म्हणजे त्या ब्रह्मवस्तूला अवयव नसतात. निष्प्रपंच म्हणजे काय, निष्कलंक म्हणजे काय आणि निरुपाधी म्हणजे काय ते मला सांगा. निष्प्रपंच म्हणजे परब्रह्मामध्ये प्रपंच असत नाही, निष्कलंक म्हणजे परब्रह्मामध्ये कलंक नसतो आणि निरुपाधी म्हणजे परब्रह्माला उपाधी नसते. निरुपम म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय आणि निरपेक्ष म्हणजे काय ते मला सांगा. निरुपम म्हणजे परब्रह्माला उपमा नाही, निरालंब म्हणजे परब्रह्माला अवलंबने नाही आणि निरपेक्ष म्हणजे परब्रह्माला अपेक्षा नसते. निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय ते मला सांगा. निरंजन म्हणजे परब्रह्मामध्ये जनसंसर्गच नसतो, निरंतर म्हणजे परब्रह्मामध्ये अंतर नसते आणि निर्गुण म्हणजे काय, त्या परब्रह्म स्वरूपाला गुण नसतात. निसंग म्हणजे काय, निर्मल म्हणजे काय आणि निश्चल म्हणजे काय ते सांगा. निसंग म्हणजे परब्रह्माला संग नसतो, निर्मल म्हणजे परब्रह्माला मालिन्य नसते आणि निश्चल म्हणजे त्या परवस्तूला चलन नसते. निशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय ते मला सांगा. निशब्द म्हणजे परब्रह्मात शब्दच नसतो, निर्दोष म्हणजे परब्रह्माला दोषच नसतो आणि निवृत्ती म्हणजे त्या ब्रह्मवस्तूला वृत्तीच नसते. निष्काम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय आणि निष्कर्म म्हणजे काय ते मला सांगा. निष्काम म्हणजे परब्रह्माला कामनाच नसते, निर्लेप म्हणजे परब्रह्माला लेपच नसतो आणि निष्कर्म म्हणजे त्या परात्पराला कर्मच नसते. अनामी म्हणजे काय, अजन्मा म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय ते मला सांगा. अनामी म्हणजे परब्रह्माला नामच नसते, अजन्मा म्हणजे परब्रह्माला जन्मच नसतो आणि अप्रत्यक्ष म्हणजे ती ब्रह्मवस्तू प्रत्यक्ष नसते. अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, अक्षय म्हणजे काय ते मला सांगा. अगणित म्हणजे परब्रह्माला हिशेबच नाही, अकर्तव्य म्हणजे परब्रह्माला कर्तव्यच नाही आणि अक्षय म्हणजे ब्रह्मस्वरूपाला नाशच नाही. अरूप म्हणजे काय, अलक्ष म्हणजे काय आणि अनंत म्हणजे काय ते मला सांगा. अरूप म्हणजे परब्रह्माला रूप नसते, अलक्ष म्हणजे परब्रह्माला लक्षिता येत नाही आणि अनंत म्हणजे त्या परस्वरूपाला अंतच नाही. अपार म्हणजे काय, आढळ म्हणजे काय आणि अतर्क्य म्हणजे काय ते मला सांगा. अपार म्हणजे परब्रह्माला पारच नाही, आढळ म्हणजे परब्रह्म हलत नाही आणि अतर्क्य म्हणजे त्या परात्पराला तर्क करून जाणता येत नाही. अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय आणि अच्युत म्हणजे काय ते मला सांगा. अद्वैत म्हणजे परब्रह्मामध्ये द्वैतच नसते, अदृश्य म्हणजे परब्रह्म दिसण्यासारखे नाही आणि अच्युत म्हणजे ते ब्रह्मवस्तू आपले स्थान सोडून खाली येत नाही. अछेद्य म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय आणि अक्लेद्य म्हणजे काय ते मला सांगा. अछेद्य म्हणजे परब्रह्म तोडता येत नाही, अदाह्य म्हणजे परब्रह्म जाळले जात नाही आणि अक्लेद्य म्हणजे ते ब्रह्मस्वरूप कालविता येत नाही. परब्रह्म सर्वा पलीकडचे आहे, तरीही त्याचा पूर्ण विचार केला तर आपणच ते होतो.
सद्गुरू करून घेतला तर अनुभव मार्गाने ही गोष्ट समजते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नवम दशके आशंका निरूपणं नाम प्रथमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.